गर्व की बात। वीकेबी न्यूज में आपका स्वागत है। आज के खबरों के सफर पर चलने से पहले देखते हैं आज की हेडलाइंस। वाशिम जिले में कोरोना जांच के संबंधी कायम हुई लापरवाही की मिसाल। आरटीपीसीआर के नमूनों में लगी फफूंद। नागरिकों से दोबारा लिए जा रहे नमूने। उप मुख्यमंत्री अजित पवार के खिलाफ प्रतिपक्ष ने राज्य विधानसभा में रखा विशेषाधिकार हनन का प्रस्ताव। वैधानिक विकास मंडल की स्थापना नहीं किए जाने का है आरोप। और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर लगाया सेना का अपमान करने का आरोप। प्रतिपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि इसे सहन नहीं किया जाएगा। और अब खबरें विस्तार से। वादा किए जाने पर भी वैधानिक विकास मंडल की स्थापना नहीं करने पर राज्य के वित्त मंत्री तथा उप मुख्यमंत्री अजित पवार के खिलाफ विशेषाधिकार हनन का प्रस्ताव भाजपा विधायक सुधीर मुनगंटीवार ने प्रस्तुत किया है। अध्यक्ष महाराज, मी महाराष्ट्र विधानसभा नियम 272 अन्वय हक्कभंगाची सूचना देण्यासाठी मी इथं उभा आहे। अध्यक्ष महाराज, वैधानिक विकास मंडळासंदर्भात दिनांक 26 जुलै 1984 रोजी तात्कालिक मुख्यमंत्री माननीय श्री वसंतदादा पाटील यांनी वैधानिक प्रस्ताव विधानसभा तसेच विधान परिषदेत सादर केला होता। साधारणतः सप्टेंबर 1984 मध्ये करार करण्यात आला आणि 56च्या राज्य पुनर्रचना कायदा तयार करत असताना 371(2) या अनुच्छेदानुसार विदर्भ व मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली। 15 डिसेंबर 2020 रोजी या ठिकाणी सन्माननीय अर्थमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं आश्वासन अध्यक्ष महाराज सभागृहाला दिलं होतं आणि या सभागृहाच्या आश्वासनानुसार विधानमंडळाचे जे विशेष अधिकार आहे, जे विशेष अधिकाराची पुस्तिका 2018 ची माझ्या हातात आहे, त्यानुसार अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देता येत नाही आणि म्हणून सभागृहामध्ये ज्या संदर्भामध्ये हे आश्वासन देण्यात आलं आहे हा या सभागृहाचा हक्कभंग आहे। या सभागृहाच्या पवित्र सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करणे अध्यक्ष महाराज हा निश्चितपणे अवमान, सभागृहाचा अवमान या सदराखाली येतो आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्याकडे हक्कभंगाच्या संदर्भातले 1957 पासूनची पुस्तिका आहे। ती पुस्तिका मी वाचून दाखवत नाही, पण 1957 पासूनच्या पुस्तिकेमध्ये सभागृहाचा अवमान असेल, सभागृहामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करणे असेल, हा आमचा हक्कभंग होतो। हा हक्कभंग कृपया आपण स्वीकारावा आणि स्वीकारून 29 सदस्यांना उभं राहण्यासाठी आपण आम्हाला आदेश द्यावा। 29 सदस्य उभे राहतील आणि 29 सदस्य उभे राहिल्यानंतर हा हक्कभंग आपण समितीकडे पाठवावा। वाशिम जिले के 2 प्राइमरी सेंटरों में रखे आरटीपीसीआर नमूनों को फफूंद लग गई है। फफूंद लगे नमूने जांच के लिए भेजे जाने पर प्रयोगशाला ने ऐसे 110 नमूनों को जांच के अयोग्य पाते हुए वापस भेज दिया है। एक और राज्य सरकार कोरोना टेस्टिंग की संख्या बढ़ाने का आह्वान कर रही है ताकि कोरोना संक्रमित व्यक्तियों को जल्द से जल्द क्वारंटाइन कर उनका इलाज किया जा सके, लेकिन वाशिम जिले की मालेगांव तहसील के 2 प्राइमरी हेल्थ सेंटरों ने लापरवाही की मिसाल कायम कर दी है। इन सेंटरों ने आरटीपीसीआर नमूने तो लिए, लेकिन 2 दिनों तक वे नमूने प्रयोगशाला भेजे ही नहीं। नतीजा यह हुआ कि उनमें फफूंद लग गई और वाशिम की प्रयोगशाला ने उन्हें अयोग्य करार दे दिया। ऐसे में सवाल उपस्थित हुआ है कि जिनके नमूने लिए गए थे उनमें यदि कोरोना पॉजिटिव मरीज रहे होंगे तो उनमें अभी तक समाज में कितना संक्रमण फैल चुका होगा। नागरिकों के आरटीपीसीआर नमूने लेने के बाद उसे 48 घंटे के भीतर प्रयोगशाला में पहुंचाना आवश्यक है। इसके बावजूद जहुलका और शिरपुर के प्राइमरी हेल्थ सेंटर में आरटीपीसीआर के नमूने ज़्यादा दिनों तक खुले में रखे जाने में उनमें फफूंद लग गई। इसी कारण वाशिम की प्रयोगशाला में 110 अयोग्य नमूने वापस भेज दिए हैं। जानकारी मिली है कि 2 दिन पहले इन प्राइमरी हेल्थ सेंटर से 310 नमूने जांच के लिए प्रयोगशाला भेजे गए थे। इनमें से 200 नमूने प्रयोगशाला ने स्वीकार किए, लेकिन शेष 110 लौटा दिए गए। अब उन 110 नागरिकों के आरटीपीसीआर नमूने दोबारा लेने की नौबत आ गई है। कोरोना जैसी टेस्टिंग में लापरवाही बरतने तथा 2 दिनों तक अस्पताल में ही यह नमूने पेंडिंग रखने वाले कर्मचारियों पर क्या कार्रवाई होती है, इसकी प्रतीक्षा नागरिकों को है।
इस प्रकरण के संबंध में जानकारी लेने पर चिकित्सा अधिकारी डॉक्टर अविनाश आहिर ने बताया कि हमने संबंधित कर्मचारियों को नोटिस दिया है। जांच के बाद दोषी कर्मचारियों पर कार्रवाई की जाएगी। या संदर्भामध्ये आपण RT-PCR कलेक्शन हे पेरिफेरी येऊन करत असतो आणि आपल्या स्क्रीनिंगमध्ये आपण ते सगळं एकत्र करायला आपल्याला 5 ते संध्याकाळचे 8 पण वाजतात। त्यानंतर मग ते जे सॅम्पल आहेत ते आपण 2 ते 8 डिग्रीमध्ये स्टोअर केलेले असतात। परंतु जर ते 48 तासाच्या वर राहिले तर त्याच्यामध्ये टर्बिडिटी आढळते आणि ती टर्बिडिटी आढळल्यानंतर जे पॅथॉलॉजिस्ट आहे ते सॅम्पल रन करण्यासाठी थोडीशी असमर्थता दर्शवतात। त्या अनुषंगाने याच्यामध्ये थोडा डिले झालेला आहे सॅम्पल आणण्यामध्ये। त्याच्यात संबंधितांना त्याच्याबाबत विचारणा करण्यात आलेली आहे। 2 दिवसामध्ये आपण त्यांच्याकडून खुलासा घेणार आहोत। आता सद्यस्थितीत आपल्याला तिथं बाकीच्या आपण PSCचे ज्या गाड्या आहेत त्यांचा वापर करून हे सॅम्पल आणत असतो, परंतु सर्व सॅम्पल संध्याकाळी कलेक्ट व्हायला थोडासा उशीर होत असतो। तर त्यावेळेस त्यांना आपण डीप फ्रीज केलं पाहिजे 70 डिग्री सेंटीग्रेडला, तरच ते 10 दिवस तुम्हाला वापरता येऊ शकतात। तर 70 डिग्री सेंटीग्रेडला डीप फ्रीज करण्याची सुविधा पेरिफेरीला नसते, त्यामुळं साधारणतः त्या दिवशी संध्याकाळीपर्यंत सॅम्पल आले तर त्यावेळेस आणायला पाहिजे किंवा दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत सॅम्पल इथपर्यंत पोहोचायला पाहिजे। याच्यामध्ये थोडासा उशीर झालेला आहे, त्यामुळे टर्बिडिटी आढळलेली आहे। तर टर्बिडिटी आढळल्यामुळे त्यांनी ते स्वीकारलेले नाहीत। तर संबंधितांना त्याबाबत खुलासा विचारला जाईल आणि काय कारवाई करायची आहे प्रशासकीय ती केली जाईल। सीताबर्डी की एक लॉज में मृत मिला छत्तीसगढ़ का शासकीय अधिकारी। उन्होंने 1 मार्च को कमरा बुक किया था और 3 मार्च को उनकी लाश मिली। सीताबर्डी के पूजा लॉज में उसी समय सनसनी फैल गई जब 2 दिन पूर्व लॉज में रुके व्यक्ति की लाश कमरे से मिली। मृतक की पहचान छत्तीसगढ़ में ट्रेजरी विभाग के संयुक्त डायरेक्टर राजेश श्रीवास्तव के रूप में हुई है। सूचना मिलते ही सीताबर्डी पुलिस पहुंची और छानबीन शुरू की। मृतक के कमरे का दरवाजा भीतर से बंद था, इसी कारण आत्महत्या अथवा आकस्मिक मौत के कारणों की खोज पुलिस कर रही है। मृतक राजेश श्रीवास्तव मूलत रूप से बिलासपुर निवासी थे। लॉज के रजिस्टर में 2 दिन पूर्व ही उनकी आमद दर्ज हुई है। उन्हें बुधवार की सुबह 9:30 बजे कमरे से बाहर निकलते हुए देखा गया। करीब आधे घंटे बाद वो लौट आए थे। इसके बाद अपने कमरे में चले गए थे। तभी से उन्हें बाहर निकलते हुए किसी ने नहीं देखा। बताया जा रहा है कि राजेश 1 मार्च से लापता थे। उनकी मृत्यु के कारणों की जांच की जा रही है। काल संध्याकाळी पूजा लॉज जे आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट बर्डीमध्ये एक फोन आल्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांना अशी माहिती मिळाली की एक पुरुष जातीचा व्यक्ती तिथे आतमध्ये आहे। पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी दार तोडून प्रवेश केला, पाहिलं की एक व्यक्ती मृत अवस्थेत तिथे सापडला होता। त्याचं सगळं शहानिशा केल्यानंतर त्यांनी जे आधार कार्ड आणि नंबर त्याचा उपलब्ध होता व त्याचा मोबाईल होता त्याच्या आधारे कॉन्टॅक्ट केला आणि त्याचं नाव माहिती मिळाली की तो राजेश कुमार श्रीवास्तव राहणार रायपूर छत्तीसगड येथील आहे व ते जॉईंट डायरेक्टर ट्रेजरी अशा पदावर तिथे नेमणूक आहे एवढी माहिती मिळाली। ती सदर माहिती मिळाल्यानंतर यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्या ठिकाणी त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेण्यात आली व त्यांना जो आहे जे शवविच्छेदन करण्याकरिता इन्क्वेस्ट करून ते मेयो हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेली आहे आणि घटनास्थळी जे काही आपल्याला केमिकलचे पावडर मिळाले, पावडरचे पॅकेट मिळालेले आहे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरून आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्यावेळी आपल्याकडे फायनल रिपोर्ट येईल त्याच्या आधारे आम्ही पुढचा तपास करू। याच्यामध्ये नेमका कुठल्या प्रकारचं काही औषध घेतलेलं आहे का किंवा आणखी काही तिथे 2 दिवसापासून ते त्या ठिकाणी थांबले होते अशी माहिती आहे। 2 तारखेला आले होते आणि काल संध्याकाळी ते मृतावस्थेत सापडलेले। आपण लॉजमध्ये जी एंट्री आहे त्या आधारे मी सांगतो की 2 तारखेला इथे लॉजमध्ये आले होते। बाकी आम्ही तपास करीत आहोत की इकडे कधी आले काय आले त्याची सर्व माहिती। मनपा की विशेष समितियों पर निर्वाचित सभापतियों व उपसभापतियों ने पदभार ग्रहण कर लिया है। महापौर दयाशंकर तिवारी ने उन्हें उत्कृष्ट कार्यकाल की बधाई दी। नागपुर महानगर पालिका की विशेष समितियों के चुनाव संपन्न होने के बाद निर्वाचित सभापति और उपसभापतियों ने पदभार ग्रहण कर लिया। महापौर दयाशंकर तिवारी ने निर्वाचित विशेष समिति सभापतियों को उनके उत्तम कार्यकाल के लिए बधाई देते हुए आह्वान किया कि इससे पहले की पदाधिकारियों की तरह वे भी अपने विभाग की जिम्मेदारी का कुशलतापूर्वक निर्वाह करें। उल्लेखनीय है कि जल पूर्ति समिति सभापति संदीप गवई, अग्निशमन समिति सभापति दीपक चौधरी, विधि व सामान्य प्रशासन समिति सभापति एडवोकेट मीनाक्षी तेलगोटे,
और क्रीड़ा समिति सभापति प्रमोद तभाने ने मंगलवार को पदभार ग्रहण कर लिया। समारोह को इन समितियों के पूर्व अध्यक्षों ने भी संबोधित करते हुए अपने कार्यकाल में हुए कार्यों का ब्यौरा प्रस्तुत किया। संदीपजी गवई यांच्या पदग्रहण सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित नागपूर नगरीचे प्रथम महापौर, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयशंकरजी तिवारी, आपले सत्तापक्ष नेता आदरणीय अविनाशजी ठाकरे, आपले स्थायी समिती अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी भोयर, माजी महापौर नंदाताई जिचकार, आपले उपमहापौर मनीषाताई धावडे, या विभागाच्या उपसभापती सरलाताई नायक, माझे मावळते उपसभापती भगवानजी मेंढे, सर्व सन्माननीय माजी उपमहापौर माननीय मनीषाताई कोठे, सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, उपस्थित संदीप भाऊ गवई यांचे सर्व चाहते मित्र मैत्रीण आणि आज संदीप भाऊंनी जलप्रदाय विभागाचे सभापती म्हणून चार्ज स्वीकारला आहे। हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे। येत्या वर्षात आपल्या सर्वांना निवडणुकीला समोर जायचं आहे आणि पाणी हा असा विषय आहे की सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। गेल्या 3 वर्षापासून जलप्रदाय विभागाचा अध्यक्ष म्हणून सर्व पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला। नागपूर शहरातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती योग्यरित्या होईल आणि सर्वांना समसमान पाणी पुरवठा होण्याकरिता मी प्रामाणिक प्रयत्न केला। त्याच्यात काही अंशी मी यशस्वी झालो, काही अंशी मला यश मिळू शकलं नाही। मात्र ज्या काही योजना आणि ज्या काही गोष्टी माझ्या 3 वर्षाच्या कार्यकाळात मी सुरू केल्या किंवा माझ्या पूर्वी पण ज्या सुरू होत्या त्या सर्व योजना माननीय संदीप भाऊ गवई यांच्या नेतृत्वात येत्या वर्षभरात पूर्ण होईल। नागपूर शहरातील 24/7 ची योजना त्यांच्या काळात पूर्णपणे सफल होईल। अनेक टाक्या मी माझ्या कार्यकाळात बांधून तयार ठेवलेल्या आहे। भैया मी एकही याचं भूमिपूजन म्हणजे लोकार्पण करू शकलो नाही, पण संदीप भाऊंना लगेच 2-3 टाक्यांचं लोकार्पण करण्याचा चान्स आहे। त्यांच्या नेतृत्वात त्या सर्व टाक्यांचं लोकार्पण होईल आणि माननीय महापौरजींच्या नेतृत्वात माननीय सत्तापक्षजींच्या मार्गदर्शनात माननीय संदीप भाऊ गवई यांच्या यशस्वी प्रयत्नाने नागपूर शहराचा पाणी पुरवठा सर्वांना योग्यरित्या पाणी पुरवठा होईल आणि 24/7 ची माननीय नितीनजींची जी संकल्पना आहे ती पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। मी आजच्या या पावन प्रसंगी माननीय संदीप भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि वॉटरवर्क्स चेअरमन म्हणजे हे काटेरी मुकुट आहे। हे मुकुट मी आज संदीप भाऊंना सोपवतो। ते यशस्वीरित्या हे सर्व पाण्याचा जो कारभार आहे हे सांभाळतील अशा शुभेच्छा देत माझ्या शब्दांना विराम देतो। धन्यवाद। राज्य के कोविड सेंटरों में महिलाओं के साथ छेड़खानी व बलात्कार की घटनाओं पर विधानसभा में भड़के प्रतिपक्ष नेता देवेंद्र फडणवीस सरकार से कहा सेंटरों की एसओपी घोषित करे। अध्यक्ष महोदय, ही घटना याकरता गंभीर आहे, या सभागृहामध्ये कोविड सेंटरमध्ये सातत्याने महिलांचा विनयभंग होतोय। हा प्रश्न मागच्या अधिवेशनात उपस्थित केला। मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना 4 पत्र लिहिले आहेत की कोविड सेंटर मधली एसओपी जाहीर करा, कारण महिलांच्या संदर्भात तिथे रोज अत्याचार होत आहेत, घटना होत आहेत, म्हणून त्याची एसओपी जाहीर करा। 4 पत्र मी लिहिले आहेत। अध्यक्ष महोदय, काही त्याला उत्तर तर आलंच नाही, कुठली एसओपी नाही आणि आता तर विनयभंगाच्या पलीकडे जाऊन कोविड सेंटरमध्ये बलात्कार सुरू झाला। अध्यक्ष महोदय, ही घटना गंभीर आहे, ही घटना गंभीर आम्हाला माहिती आहे, प्रश्नोत्तर तास आहे, पण अध्यक्ष महोदय सरकार जर गांभीर्याने घेत नसेल आणि महिलांची अध्यक्ष महोदय सरकारच्या कोविड सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर जर अशा प्रकारे बलात्कार आणि विटंबना होत असेल अध्यक्ष महोदय, तर मग न्याय मागायचा कुठे न्याय मागायचा? त्यामुळे हे असं काही अध्यक्ष महोदय ओढून नेण्याचं काम नाहीये। आपण गांभीर्याने सरकारला सांगा, सरकारने तात्काळ याच्यावर निवेदन केलं पाहिजे, काय कारवाई केली ती सांगितली पाहिजे आणि कधीपर्यंत कोविड सेंटरच्या संदर्भातली एसओपी सरकार जाहीर करेल हे देखील सांगितलं पाहिजे। अजून किती बलात्कार पाहिजेत तुम्हाला? अजून किती विनयभंग पाहिजेत तुम्हाला? किती दिवस त्याकरता थांबणार आहात अध्यक्ष महोदय? आणि म्हणून या संदर्भात तात्काळ माहिती आम्हाला दिली पाहिजे अध्यक्ष महोदय। मुख्यमंत्री द्वारा चीन के सामने मैदान छोड़कर भागने वाले बयान को प्रतिपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने सेना का अपमान करार दिया है। मुख्यमंत्री ने किसान आंदोलनकारियों को रोके जाने संबंधी विषय को लेकर यह बयान दिया था। जिस प्रकार से मुख्यमंत्री जी ने कहा
कि चीन को देखकर भागते हैं, ये हमारे सैनिकों का अपमान है। हमारे सैनिकों ने -30 डिग्री में चीन के सैनिकों के साथ कभी निहत्थे कभी हथियार लेकर जिस प्रकार से मुकाबला किया, जिस प्रकार से बलिदान दिया, जिस प्रकार से चीनियों को खदेड़ा, और देश के इतिहास में पहली ये लड़ाई ऐसी है कि जिसमें 1 इंच भी भारत की भूमि नहीं गई। ऐसे हमारे सैनिकों की शहादत, ऐसे हमारे सैनिकों का शौर्य अपमानित करने का काम मुख्यमंत्री जी ने चीन को देखकर भारत भागता है ये कहकर कहा है। मैं इसका पूरे तरीके से इसकी भर्त्सना करता हूं। पदग्रहण समारोह में नाना पटोले द्वारा कमल फूल को सैल्यूट किए जाने संबंधी विधायक सुधीर मुनगंटीवार के बयान पर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने विधानसभा में उत्तर देते हुए कहा कि भाजपा सदस्यों के पास भी पंजा है जिससे वे सारे काम करते हैं। मुंबई के अगस्त क्रांति मैदान पर आयोजित पदग्रहण समारोह में प्रदेश कांग्रेस अध्यक्ष ने कमल के फूल को सैल्यूट कर पदभार ग्रहण किया। इस आशय का वक्तव्य विधानसभा में भाजपा विधायक सुधीर मुनगंटीवार द्वारा किए जाने के जवाब में आज प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने विधानसभा में भाजपा पर पलटवार कर दिया। उन्होंने कहा कि भाजपा सदस्यों के पास भी पंजा है जिससे वे सारे काम करते हैं, फिर वे अपना पंजा क्यों काटकर अलग नहीं करते। इस विषय पर काफी देर तक नोकझोंक चलती रही। अध्यक्ष महाराज, आमचे मित्र सुधीर मुनगंटीवार यांना कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी नटसम्राटाची पदवी दिलेली आहे। काल मी सभागृहात नव्हतो ज्यावेळेस ते राज्यपाल अभिभाषणावर बोलत होते, त्याच्यामध्ये मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्षाचा पदभार ज्या ऑगस्ट क्रांती मैदानावर घेतला, तिथं जे स्तंभ आहे त्या स्तंभावर कमळाचं फुलाचं चिन्ह असं ते उल्लेख करत होते। मी प्रोसिडिंग वाचली, मी त्याला सॅल्यूट केलं असं त्यांनी सांगितलं, असं त्यांनी सांगत होते। आता ते लिहिताना पंजानेच लिहितात, सकाळी उठले तर सकाळचं पहिलं काम ही पंजानीच करतात, तोंडाचं काम पंजानीच करतात, तर ते पंजे कापून ठेवणार आहेत का? अध्यक्ष महोदय, खरं तर आता ते काय बोलतात, अहो काल ते बोललेत म्हणून बोलतो ना। एक बघा, काल तुम्हाला अध्यक्ष महोदय, काल मी काल सभागृहात नव्हतो अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या पूर्ण अध्यक्ष महोदय, त्यांना काय बोलायचं बोलू द्या, कारण की ते इतके वेगानं बोलतात, वेळ लिहितात, काळ लिहितात, सगळं पंजानच लिहितात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, अरे बोलले म्हणून सांगतो, काल ते बोललेत। अध्यक्ष महाराज, तुम्हाला गडबड का, मिरची का लागते तुम्हाला? नाही, तुम्ही बोललात तर सगळं बरोबर, तुम्हाला सगळं येतं, मला बोलू द्या पहिले, मला पहिले बोलू द्या, मला मग डिस्टर्ब कशाला करता, मला बोलू द्या। अध्यक्ष महाराज, या सभागृहातलं एक परंपरा, अध्यक्ष महाराज, यांनी केलं ते ऐश्वर्य, काल झाडाचा मुद्दा निघाला, त्याच्यावर कमिटी बसवली आणि त्या कमिटी बसवल्यानंतर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की त्यांनी ऐश्वर्य काम केलेलं, आमचा काही विरोध नाही अध्यक्ष महाराज, आमचं एवढंच म्हणणं होतं। पॉइंट ऑफ ऑर्डर आहे अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, वरिष्ठ सदस्य आहेत, त्यांना माझी विनंती आहे, ते मंत्री असल्यासारखं स्पष्टीकरण देत आहेत, असा खुलासा आणि स्पष्टीकरण देण्याचा अधिकार आपण त्यांना दिलाय का? आपण प्रोसिजर बघून सांगावं। 1 2 आम्ही इथे बसून आपल्याकडे विनंती केली वेळ द्या, तर सन्माननीय सदस्यांना राग येण्याचा काय प्रश्न आहे? तुमच्या आणि माझ्या अधिकारात तुम्हाला विनंती करणं, यामध्ये त्यांना त्रास होण्याचा काही संबंध नाही, आणि त्यामुळे माझी विनंती आहे, ते स्पष्टीकरण देत आहेत, तसे ते मंत्री आहेत का याची आम्हाला स्पष्टता द्यावी। ते वकील आहेत अध्यक्ष महाराज, त्यांनी एकदा पुस्तक वाचून घ्यावं। एखाद्या सन्माननीय सदस्यांनी या सभागृहातल्या एखाद्याच्या नावाचा उल्लेख केला तर त्याला त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, ते पुस्तक वाचून घ्या।
मला बोलू द्या ना आता पूर्ण. अध्यक्ष महाराज मला बोलू द्या ना पूर्ण. बोला बोला. हे अध्यक्ष महाराज मी तुमच्याकडे पाहून बोलतोय. अध्यक्ष महाराज मला हरकत आहे माझी. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी आता इथं उल्लेख केला, हो हे खरं आहे की त्यांच्याकडनं पुस्तक आम्ही शिकू. मुद्दा हा चालला अध्यक्ष महोदय, आज ही चर्चा आहे का? नाही. काल चर्चा होती, काल विषय संपवलात आपण. सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यावेळेला हरकतीचा मुद्दा घेऊन हेच सांगत होते की या सदनाच्या पटलावर काही चुकीच्या गोष्टी जात आहेत, त्या जाऊ नये. आपण त्याकडे निर्णय दिला, आम्ही मानला की आपण तिथे विषय संपवला. आपण ती चर्चा संपवून सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना जे विशेष गोष्टी या सदनाच्या पटलावर गेलेल्या काढायच्या होत्या त्यालाही परवानगी आपण दिली नाही आणि आज आपण यांना परवानगी दिली. तर माझी आपल्याला विनंती आहे, चर्चा संपल्यानंतर पुन्हा एकदा त्या विषयावर आपण रुलिंग दिल्यावर आपण ह्या पद्धतीने ती चर्चा ओपन करणार आहोत का? माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण त्याचं उत्तर द्यावं ही माझी इच्छा आहे. अन्यथा सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांना सुद्धा कालच्या चर्चेनंतर हरकतीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी परवानगी आपल्याला द्यावी लागेल ही माझी विनंती आहे. अध्यक्ष महाराज, एक नवीन परंपरा आली का सभागृहात? सत्ता पक्षांनी बोलायला उभं झालं की यांनी ओरडावं, असं काही नियम बनवला का अध्यक्ष महाराज? आम्हाला बोलू द्या ना, आम्हाला बोलू द्या ना अध्यक्ष महाराज. हे बोलले तर आम्ही बोललो का? अजिबात नाही चालणार अध्यक्ष महोदय, अजिबात नाही चालणार याची मनमानी. मला बोलू द्या पहिले. हरकतीचा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज. माझा हरकतीचा मुद्दा आहे. जे स्वतः प्रदेशाचे अध्यक्ष झाले, 3 वर्ष भारतीय जनता पार्टीची सेवा करून त्यांनी या विधानसभेत अध्यक्षपद पाहिलंय, ओरडावं हा शब्द असंसदीय आहे. आपण निर्णय द्यावा, माझा हरकतीचा मुद्दा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज याला काय शब्द द्यावा? तुम्हीच आम्हाला शब्द सांगावा ओरडायचा. आणि मी अध्यक्ष महाराज तपासून कार्यवाही करू. हो आज की हा शब्द बाहेर जाता कामा नये, कारण तपासापर्यंत त्याला स्थगिती आहे. यांनी ओरडावे हा शब्द ओरडू म्हणजे सभागृह सदस्यांचा अपमान हा हरकतीचा मुद्दा आहे. हा शब्द अनपार्लमेंटरी पुस्तिकेमध्ये आहे. तुम्ही ओरडता का असं म्हणता येत नाही. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज मी त्या शब्दाला बदलवतो. गोंधळजीवी म्हणू का अध्यक्ष महाराज? गोंधळजीवी म्हणू का? गोंधळजीवी शब्द हा पार्लमेंट आहे का अध्यक्ष महाराज? गोंधळजीवी. अध्यक्ष महाराज बोलू द्या, 1 मिनिट. हा अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक विषय आहे. अध्यक्ष महाराज, मी कुठलाही नाही. काल मी सभागृहात नव्हतो ज्यावेळेस राज्यपाल अभिभाषणाच्या चर्चेवर आदरणीय मुनगंटीवार, हो मी माझा बोलतोय ना. तर अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीनं एक चेष्टा माझी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी जे वक्तव्य बोललो, अध्यक्ष महाराज त्यांनी आता पुन्हा एक मुद्दा उपस्थित केला. 3 वर्ष भाजपमध्ये होता मी. अध्यक्ष महाराज त्याला काय लपलेलं आहे? तुम्ही तुमचे व्यवहार हे मला कळले. तातडीने राजीनामा दिला आणि बाय इलेक्शन झालं अध्यक्ष महाराज. त्या बाय इलेक्शन मध्ये आम्ही आमचा खासदार निवडून आणला अध्यक्ष महाराज. हे कोणाच्या भरोशावर कोण होतं हे राज्याची जनता जाणते अध्यक्ष महाराज. त्याचा उल्लेख यांनी करायचा गरज नाही. अध्यक्ष माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज, माझ्याकडे आज मनोहर कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती आला होता अध्यक्ष महाराज. तो मला म्हणाला अध्यक्ष महाराज की अध्यक्ष महाराज भगवान श्रीरामाच्या नावाने मला राम मंदिर बांधायला पैसे मागितले अध्यक्ष महाराज. मी त्या लोकांना पैसे दिले नाहीत. तर अध्यक्ष महाराज मला धमकी देतात अध्यक्ष महाराज. मी माझा स्पेसिफिक सरकारला प्रश्न असा आहे की काय अशा कुठल्या चॅरिटी ऍक्टच्या आधारावर हे पैसे गोळा करतात आहेत? क्या भगवान श्रीरामाजीनं यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे टोल वसुलीचा? आम्हाला याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज. जे महाराष्ट्रामध्ये
भगवान श्रीरामाजीच्या नावानं हे पैसे गोळा करणारे कोण? यांना ठेका दिलेला आहे का? अध्यक्ष महाराज, सरकारने याचं उत्तर द्यायला पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे कोण आहेत? यांना भगवान श्रीरामाने ठेका दिलेला आहे का? कॉन्ट्रॅक्ट? यांच्याजवळ चॅरिटीवर काही अधिकार आहेत का? राम मंदिरावर चर्चा चालली आहे का? स्वतंत्र लावा ना. ज्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे त्यांना समर्पण करू शकत नाही. ज्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे त्यांना समर्पण करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, लावा ना चर्चा लावा ना. असेल हिम्मत तर लावा. राष्ट्रीय सुरक्षा दिवस पर नागपुर महानगर पालिका ने सुरक्षा जागरूकता रैली निकाली। यह रैली आकाशवाणी चौक से निकलकर महानगर पालिका मुख्यालय पहुंची। प्रतिवर्ष 4 मार्च को राष्ट्रीय सुरक्षा दिन मनाया जाता है। इस उपलक्ष्य में नागपुर महानगर पालिका की ओर से आकाशवाणी चौक से साइकिल रैली निकाली गई। इस रैली में स्मार्ट सिटी के मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त रविंद्र भिलावे, चीफ फायर ऑफिसर राजेंद्र उचके सहित अन्य विभागों के प्रमुख अधिकारी व कर्मचारी शामिल हुए। आकाशवाणी चौक से यह रैली नागपुर महानगर पालिका मुख्यालय पहुंची, जहां अधिकारियों से सुरक्षा संबंधी जागरूकता पर व्याख्यान दिया। आज राष्ट्रीय सुरक्षा दिना 4 मार्च रोजी आपण दरवर्षी साजरा करत असतो। यावर्षी आम्ही महानगरपालिकेने सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी असं पण केलं आहे की महिन्यातून एक दिवस तरी किमान सायकलने महानगरपालिकेला यावं। त्याला पूरक अशा या कार्यक्रमात आज आमच्या स्मार्ट सिटीच्या CEO मॅडम पण सहभागी झालेले आहेत। मी त्यांचा देखील आभारी आहे। नागपूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या तर्फे एक छोटासा सायकल ट्रॅक पण तयार करण्यात आलेला आहे सायकलिंगला एन्करेजमेंट करण्यासाठी। आज सेफ्टी डेच्या निमित्ताने आमची सगळी फायरची टीम जी शहराच्या सेफ्टीसाठी अहोरात्र झिजत असते तीसुद्धा आज सायकलिंग करायला इथे आलेले आहेत। आमचे जे न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॅड आहे जे सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतत शहरात कार्यरत असतात ते सुद्धा आज आमच्या या सायकल रॅलीला सहभागी झालेले आहेत। आज मोठा आमचा सुरक्षेचा वर्ग जो आज मेडिकल किंवा पॅरामेडिकलचा जो आमचा मोठा स्टाफ आहे जो आज वॅक्सिनेशनमध्ये अत्यंत बिझी आहे, त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बहिरवार साहेब इथे प्राप्त झालेले आहेत। म्हणजे या सगळ्या टीमचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो आणि शहरातील सर्व नागरिकांना या राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आणि जे काही नॅशनल सेफ्टी डेच्या निमित्ताने सर्व बाबतीतले जे सेफ्टी मेजर्स आहेत ते नागरिकांनी तंतोतंत पाळल्यास आपण एक सेफ सिटी म्हणून पुढे येऊ याची खात्री देतो। धन्यवाद। तो खबरों के सफर में आज इतना ही। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक बने रहिए वीकेबी न्यूज के साथ। नमस्कार।